या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला। यानंतर भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचा आयोजन सुरू केलं आहे। कोल्हापुरात आज शनिवारी भाजपतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली होती। यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन करण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचं सांगितलं। तसंच आपल्या सैन्यानं पाकिस्तानला 2 दिवसातच गुडघ्यावरती आणलं असं देखील त्यांनी सांगितलं। नेमकं काय म्हणाले धनंजय महाडिक पाहूयात। निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेण्याचं काम केलेलं होतं, त्याला चोख असं प्रत्युत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं 7 मे रोजी केलेलं आहे। पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून 100पेक्षा जास्त नागरिकांचा खात्मा करण्याचं काम आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे। आणि प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की हे नया भारत आहे, यापुढे कशाही पद्धतीचा असला टेरर अटॅक आम्ही सहन करणार नाही। कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याची पुनरावृत्ती होईल, ती युद्धामध्ये त्याचं पुनरावसन होईल असं प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे। 2 दिवसामध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या, पाकिस्तानला नामहरम करायला लावणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आबाल वृद्ध सर्व संस्था, संघटना, तालीम संस्था, बचत गटाच्या महिला, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि भारतीय सैन्याला आधार देण्याचं आणि त्यांचं समर्थन करण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी आज केलेलं आहे।